मरेपर्यंत स्वतः देवाला त्या मुलांचा आनंद उपभोगता आला नाही असा अनेक पराकोटीचा त्याग ज्यांच्या जीवनात असतो ना त्यांचे सोळे होत असतात. त्याग नाम रामे त्याग नाम रामे राम कोणालाही बनता येत नाही म्हणून अनेक संत झाले. माझा मुद्दा पुन्हा ऐका. संत आणि झाले अण्णा महाराष्ट्रात पण वैराग्य मूर्ती एकाच व्यक्तीला म्हटलं गेलेलं आहे. कोण ऐका वैराग्य मूर्ती एकाच व्यक्तीला म्हटलं गेलंय. का म्हटलं गेलंय? त्यांच्या नावाच्या पाठीमागं राम. मी काय बोलतोय पुन्हा ऐका. त्यांच्या नावाच्या पाठीमागं राम आहे. त्या तुकोबरायांच्या नावाच्या पाठीमागं राम आहे. वैराग्य मूर्ती ठरले इहलोकापासून परलोकापर्यंतच्या सर्व भोगांचा जो त्याग करतो ते तुकाराम, ते वैराग्य मूर्ती त्यांचे सोळे समाज साजरा करतो. माझा मुद्दा पण आहे का? त्यागात शांती निरंतरम. राम तत्व समजून घ्यायचं असेल तर जीवनात त्याग करता आला पाहिजे. त्याग त्याग म्हणायला बरं वाटतं. कर्ण राम किती वर्ष वनवासात गेले? 14 वर्ष. म्हणायला बरं वाटतं. पण कसा चालला असेल माझा प्रभू रामचंद्र वनवासात? काय वातावरण असेल? आम्ही नुसतं 5 दिन एखाद्या बंगल्याकडे जेवायला गेलो तर लोक गाडी गाडीवर जातो तर तो म्हणतो रस्ता चांगला. ते मी जेवायला जातो तिथं तरी म्हणजे रस्ता नेमक नाही. कळते का? रस्ता चांगला नाही म्हणे जेवण चांगला तिथे 5 पकवान भेटणारे. काय लोक जेवतात शेव काय वरण काय भात काय बुंदी काय आणि ताटले नारळ काय 100 लोटा काय विचारा